नमस्कार. मी शेळके वकील. माझं पूर्ण नाव आहे युवराज आनंदा शेळके, राहणार शेळकेवाडी, पोस्ट वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की मित्रांनो, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुमचं वय आणि शिक्षण काही गोष्टी तुम्ही विसरून जाणं गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये जर मी वयाच्या 42व्या वर्षी कॉलेजला, लॉ कॉलेजला ते पण ॲडमिशन घेऊन जर मी वकील होत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही करू शकता. मित्रांनो, मी नेमका वकील कसा झालो आणि आत्ता सध्या मी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन इथं प्रॅक्टिस करतो आहे. मी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचा सदस्य 2018 ते 2019 ह्या वर्षी होतो. त्याच पद्धतीनं माझा मुलगासुद्धा LLM आहे, वकील आहे. तो सुद्धा 2021 ते 2023 ह्या दरम्यान कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचा सदस्य होता. सध्या 2024 ते 2025 चालू वर्षी माझी मुलगी सम्राज्ञी शेळके सध्या बार असोसिएशनची सदस्य आहे. माझ्या मुलग्याचं नाव सम्राट युवराज शेळके. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वय संपलं म्हणजे सारं संपलं असं होत नाही. मी वयाच्या 42 वर्षी रेग्युलर जी मुलं कॉलेजला जातात त्या मुलांच्याबरोबर कॉलेजला जाऊन मी शिक्षण घेऊन आज चांगला वकील, माझ्या पद्धतीनं एक चांगला वकील म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर सध्या माझे फार्महाऊसचं सुद्धा साईट व्यवसाय चालू आहे. सध्या यूट्यूबकडून सुद्धा चांगल्या पद्धतीनं मी चॅनल माझे हे चालू केलेलं आहे. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जीवनामध्ये कधीही थांबू नका. कष्ट करत राहा, प्रामाणिकपणे चालत राहा, थोडं थोडं चालत राहा. जशी सस्याची आणि कासवाची गोष्ट आहे त्या पद्धतीनं तुम्ही कासवाच्या गतीनं जरी चालत राहिला तर आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कितीही संपत्ती तुम्ही मिळवू शकता आणि तुम्ही आयुष्य सक्सेस करू शकता. जिथं माझी सायकल घेण्याची पात्र नव्हती, आज एक चांगल्या पद्धतीनं 4 चाकीतनं मी फिरत आहे. फार मोठी श्रीमंती नसेल पण चांगल्या पद्धतीनं मी जीवनाचा परिक्रमा पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे जवळजवळ 35 व्यवसाय झाले. 36वा व्यवसाय माझा वकिलाचा आहे. 37 फार्महाऊस, 38 माझं हे सध्या आपण जे चॅनल बघतो ते चॅनल आहे. मित्रांनो, सुरुवातीला मी टेलर काम केलं. मी थोडक्यात माझी ओळख करून देतो तुम्हाला. 10वीला असताना 10वीमध्ये एक विषयामध्ये नापास झालो आणि टेलर व्यवसाय चालू केला. राहिलेले 6 महिने मी व्यवसाय करत अभ्यास केला आणि चांगल्या मार्काने मी 10वी पास झालो ऑक्टोंबरला. त्यानंतर 11-12वी ॲडमिशन करत 12वी पूर्ण झाली. 12वीनंतर ग्रॅज्युएशन झालो. ग्रॅज्युएशननंतर एक स्वप्न होतं की आयुष्यामध्ये काहीतरी जीवनात करावं. पण 12वीनंतर ज्यावेळी मी मामांच्याकडे शाळा शिकावतो 1ली ते 12वी, तर 13वीला ज्यावेळी मी माझ्या गावी, मूळ गावी शेळकेवाडीला आलो, त्यावेळी सकाळी उठल्यानंतर ढोरांचं शेण काढणे, शेण काढून शेण वगैरे गाडीमध्ये टाकणे, गार आपल्याकडे असते त्या गाऱ्यामध्ये वगैरे टाकणे, कॉलेजला जाणे, कॉलेजनं आल्यानंतर जे काय ढोरं पाहुण्यानं वगैरे ही कामं करत 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 त्यानंतर कॉलेज पूर्ण झालं. आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर नेमका प्रश्न पडला की आयुष्यामध्ये काय करायचं. आणि त्यावेळी मग मी एका कटलरीमध्ये कामासाठी जायला आलो. पगार होता 300 रुपये महिन्याला. 15 दिवस गेलो आणि ते कटलरीचं काम मला काय जमलं नाही, कारण माझी स्वप्न फार मोठी होती. पण ती त्या स्वप्नाच्या मनानं तिथं काय बरं वाटलं म्हणून ते 15 दिवसात तो व्यवसाय सोडला. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, वडापसाठी मी गाडी घेतली. आमच्या चुलत्यांची गाडी होती, त्या पद्धतीने त्यांची कमांडर होती. मी टेम्पो ट्रॅक्स घेतले, कर्ज वगैरे काढलं आणि वडापसाठी मी गाडी घेतली. आणि वडाप रंकाळा ते भोगावती करवीर तालुक्यात इथं मी जवळजवळ 1-2 वर्षे वडाप करत असताना त्या दरम्यानच्या काळामध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर थोडंसं मी कर्जामध्ये गेलो. पत्नीचं घंटण वगैरे मी सोनारच्याकडे ठेवून कधी घातलेलं 1.25 तोळं सोनं तिच्या अंगावर मी कधी राखलं नाही. ते कर्ज काढून त्यातनं माझ्या उलाढाली वगैरे चालवत होत्या. वडापच्या धंद्यामध्ये मी थोडासा लॉसमध्ये गेलो, कारण लग्नाला मी खर्च केलं होतं. परत वडापचं ताळमेळ बसत नव्हता, थोडंसं कर्ज होतं आणि सगळ्या जबाबदारी घराची माझ्यावर असल्यामुळं
थोडंसं त्यामध्ये तोट्यात गेल्यामुळे तो व्यवसाय मी पूर्णपणे बंद केला. परवडना, लग्न तरी झालेलं होतं म्हणून मग सेंटरिंगला जायला लागलो. कपडे सेंटरिंगला जायसाठी लाज वाटायची म्हणून मी बॅगेमध्ये सेंटरिंगचे कपडे घ्यायचे, वर इनशर्ट करायचा, बूट पायात घालायचा आणि जिथं सेंटरिंगला जातो तिथं जाऊन कपडे बदलायचे. संध्याकाळी येताना आणि एखादा साहेब असल्या व्यक्तीने मी घरा येतो. अशा पद्धतीनं सेंटरिंगचा विषय गेला. दरम्यानच्या काळामध्ये 2001 साली आपल्या घरातल्या वाटण्या झाल्या. भावानं सेपरेट वाटून घेतलं, मी सेपरेट वाटून घेतलं आणि त्यानंतर फार मोठं माझ्यावर जबाबदारी पडली. शेती वाटून आली. त्यामध्ये शेती करायचा प्रयत्न केला मी. जवळ 4-4.5 एकर शेती माझ्या वाटणीला आली. त्या शेतीमध्ये जास्तीत जास्त कसं पीक घेता येईल त्या पद्धतीनं शेती व्यवसायाकडे वळालो. शेती व्यवसाय करत असताना राहिलेला वेळ काय करायचा म्हणून एका म्हशी पाळल्या. म्हशी चांगल्या पद्धतीने 2 म्हशी घेतल्या, कर्ज काढून म्हशी घेतल्या आणि त्या म्हशीपासून चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळू लागलं. नंतर म्हशीचा परवडण्यातून मग गायी घेतल्या. गायी एक चांगल्या पद्धतीने घेतल्या. दूध संस्थेमध्ये डेअरीमध्ये दूध घालून पहिला नंबर मिळवण्याचा त्यामध्ये प्रयत्न केला. ऊसाचं उत्पादन चांगलं काढण्याचा प्रयत्न केला. पण थोडं माझं शिक्षण झाल्यामुळं आयुष्यामध्ये ह्यात काय परवडत नाही हे मला त्यावेळी कळालं. त्यानंतर मी स्वतःसाठी एक 3000 फुटाची विहीर पाईपलाईन काढली आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करून त्यात जास्तीत उत्पादन कसं निघेल याचा प्रयत्न केला. भाजीपाला केला. एकदा तरी 10 गुंठ्यामध्ये मी कोबीज केला होता. त्याला मार्केट नव्हतं म्हणताना मग मी जाऊन स्वतः मार्केटमध्ये कोबीज विकायला बसलो. सकाळी घेऊन जायचं, दुपारी घेऊन जायचं. कोबीज मार्केटमध्ये 10-10 रुपयाला रस्त्यावर बसून मी विकलेला. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायी पाळत असताना गायीसुद्धा सरासरी इन्कम पाहिजे तसा आपल्या मनानं इन्कम मिळणार म्हणताना तो व्यवसाय मी बंद केला. त्यानंतर काहीच कुठं पर्याय नाही म्हणतात शेती करत गावची एक स्कीम आहे हनुमान नागरी सहकारी पाणीपुरवठा संस्था. त्या पाणीपुरवठा संस्थेमध्ये पाटकरी म्हणून जवळजवळ 1-2 महिने काम केलं. पण प्रामाणिकपणा तिथं मला नडला आणि मला ती नोकरी सोडावी लागली. त्यानंतर आमचे चुलते दिलीप शेळके यांनी मला पतसंस्थेमध्ये नोकरीसाठी लावलं आणि तिथं पगार 600 रुपये होता. 1 महिना फुकट राबायचं आणि सुरुवातीला तुम्ही जसं शिकाल त्यानंतर मग पहिला पगार तुम्हाला 600 रुपये मिळणार. मी चालत जात होतो. जवळजवळ 8 किलोमीटर मी चालत जायचं, परत चालत जायचं. त्यानंतर पहिला पगार झाला आणि त्यानंतर मी सायकल घेण्याचा प्रयत्न केला आणि संस्थेमध्ये थोडं कर्ज काढलं आणि सायकल मी 1200 रुपयाची विकत घेतली. त्यावेळी 1200 रुपयाला सायकल येत होती. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं क्लार्क काम करत असताना पिगमी गोळा करायचं काम चालू केलं. सकाळी संध्याकाळी पिगमी गोळा करायची आणि दिवसभर संस्थेमध्ये नोकरी करायची आणि तिथं जे शाखा चेअरमन होते त्या शाखा चेअरमनच्या आशीर्वादानं मला दुसऱ्या पतसंस्थेत आणि एका नोकरी लावली. ती अशी नोकरी लावली सकाळी 8 ते 10 वाजे, तर 10 ते संध्याकाळी 5 वाजे, तर दुसऱ्या संस्थेमध्ये दुसऱ्या दिवशी 5 वाजल्यानंतर संध्याकाळचं मी पिगमी गोळा करत होतो. म्हणजे 2 पतसंस्थेमध्ये मी काम करायचं आणि संध्याकाळी 5 नंतर पिगमी गोळा करायचा. सकाळी डबा घेऊन मी घरातनं 7:30-8 वाजता बाहेर पडायचा. संध्याकाळी 9, 9:30, 10 वाजायची घरात यायला. दिवसभर कष्ट करून मला 1200-1300 रुपये महिन्याला मिळायचं. पगार 600 रुपये आणि 600-700 रुपये पिगमीचे मिळायचे. त्यानंतर त्या संस्थेमध्ये थोडासा वाद निर्माण झाला आणि ती नोकरी मी सोडली. त्यानंतर दुसऱ्या एका ठिकाणी मी नोकरी धरण्याचा प्रयत्न केला. तिथं मी क्लार्क म्हणून गेलो. त्यावेळी त्या संस्थेमध्ये 2 कर्मचारी लेडीज होत्या आणि एक साहेब जे होते तिथं आधी मॅनेजर सोडून गेले होते आणि मी ज्यावेळी तिथं क्लार्क म्हणून लागलो त्यावेळी मला थोडंफार पतसंस्थेतलं सगळं लेखापडी संपूर्ण येत होती आणि तिथं क्लार्क लागल्यानंतर संपूर्ण त्या संस्थेची जबाबदारी चेअरमन साहेबांनी माझा स्वभाव घेऊन माझ्यावर टाकली. त्यानंतर तेरीज असू दे, ताळेबंद असू दे, नफा तोटा पत्रक असू दे, संपूर्ण मी करत होतो. त्यानंतर जे मॅनेजर साहेब होते ते टेम्पररी होते. त्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करत संपूर्ण मी काम करायचा. त्यानंतर त्या संस्थेतल्या कॅशियर सोडून गेल्यानंतर मी क्लार्कचा कॅशियर झालो. कॅशियर झाल्यानंतर थोडे दिवस चांगल्या पद्धतीनं सुरळीत चालत असताना नेमके मॅनेजर सोडून गेले. मॅनेजर सोडून गेल्यानंतर मी कॅशियरची जागा
मॅनेजरची घेतली आणि जे क्लार्क होते तिथं जिथं 4-5 स्टाफ होता तिथं माझ्या हाताखाली मी 6 ते 7 स्टाफ केला आणि संस्थेची उलाढाल जी संस्था 20-22 लाखा होती ती महिन्याला 4 लाखानं ताळेबंद वाढत होता. अशा पद्धतीनं संस्थेची प्रगती होती. मी मॅनेजर झालो तिथं. मॅनेजरचा जनरल मॅनेजर आलो आणि शाखा मी भोगावतीवरती काढली आणि ती संस्था म्हणजे प्रतिभा महिला नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापुरातली साने गुरुजीतली. आणि त्या पद्धतीनं थोडं कमिटी जी असते संस्थापक कमिटी आणि मी माझ्यामध्ये थोडेसे वाद निर्माण झाले आणि त्या वादाच्या ह्याच्यात मी तिथली नोकरी सोडून दिली आणि त्यानंतर कोल्हापुरातली लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था जी संभाजीनगरला आहे आणि बाबुराव हजारे नागरी सहकारी पतसंस्था जी वाशीमध्ये आहे, ह्या 2 पतसंस्थेचा मी कारभार पाहत होतो. ते कारभार पाहत असतानाच मी ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर आणि शेती हा माझा जोडधंदा कंटिन्यू चालूच आहे. तो आज अखेर चालूच आहे. 3-4 एकर शेती असल्यामुळं शेतीचा व्यवसाय मी करतच आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पतसंस्था ज्यावेळी 2005 साली बाबुराव महाजन ही पतसंस्था मोठ्या पतसंस्था ज्यावेळी बुडाल्या त्यामध्ये त्या सगळ्याच संस्था पूर्णपणे बुडून गेल्या आणि त्यानंतर माझी पूर्णपणे नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करायचा हा प्रश्न होता. अनुभव तरी मोठा पाठीशी होता. मग कोल्हापुरात पेपर वाचून एक जाहिरात आली, रिकव्हरी एजंट पाहिजेत वसुलीचा आणि मला पतसंस्थेतला अनुभव असल्यामुळं मी वसुलीसाठी एका ऑफिसला जे यादव साहेब म्हणून आमचे प्रवीण यादव त्यांचं शिवा स्टेडियमला ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये मी जॉईन झालो आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी 600 रुपये पगार 150 रुपये मोबाईलचं बिल देणार आणि प्रत्येकानं मोबाईल घेतला म्हणजे कंपल्सरी होतं आणि त्यावेळी मी 2310 नोकियाचा जो त्यामध्ये FM असायचा तो मोबाईल मी घेतला. जुना मोबाईल घेतला मी 600 रुपयाचा आणि त्या पद्धतीनं तिथं कामाला लागलो. काम करत असताना रिकव्हरीची आम्हाला कामं असायची. ज्या फायनान्स कंपन्या जे रिकव्हरी एजंट नेमतात त्या तिन्ही बकेटला मी केलं. फर्स्ट बकेट, सेकंड बकेट, थर्ड बकेट. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही सॉफ्टमध्ये जाऊन वसुली करून हप्ते आणणे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दमदाटी करून हप्ते आणणे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांचं वाहन ओढून आणणे. अशा रिस्की कामासाठी सुद्धा मी तिथं काम केलं. जवळजवळ वर्षभर चांगल्या पद्धतीनं काम चाललं आणि थोडंसं कामाचं स्वरूप कमी आल्यानंतर मी स्वतःचं माझं एक फायनान्स कंपनी ऑफिस काढलं की लोकांना कर्ज पुरवठा करायचं आणि वेगवेगळे फायनान्सच्या संबंधितनं मी फायनान्स कंपनीचा एजंट म्हणून काम करावलो आणि महिंद्रा फायनान्स इथं कुलकर्णी साहेब आहेत त्यांनी मला DAC दिली. त्यांचं रिसर कायदेशीर परमिशन दिलं आणि मी भोगाती सहकारी कारखाना तिथं ऑफिस टाकलं. ऑफिस टाकत असताना 1 वर्ष 2 वर्षे चांगल्या पद्धतीनं ऑफिस तिथं चाललं. त्या ऑफिसमध्ये माझ्याकडे 4 ते 5 स्टाफ होता. ऑफिसमध्ये स्टाफ बसून असण्याविषयी मी तिथं मोबाईल शॉपीचं दुकान काढलं. त्याचबरोबर ट्रॅव्हलर्स जे भाड्यानं गाड्या द्यायचं ते पण ऑफिस काढलं. परत ॲडिओ व्हिडिओ कॅसेट विक्रीचा व्यवसाय केला. एका ह्याच्यामध्ये 4 ते 5 मी व्यवसाय त्यावेळी चालू केले. पण नशीब साथ काय देत नव्हतं. 1 वर्षानंतर गेल्यानंतर फायनान्स कंपनीचं प्रमाण कमी आलं. त्यानंतर ॲडिओ व्हिडिओचं कमी आलं. ऑफिस भोगातीवरून मी हळदीमध्ये आणलं. हळदीमध्ये आणत असताना चांगल्या पद्धतीनं मोबाईलची शॉपी अतिशय सुंदर चालत होती. भरपूर नफा होता. त्या दरम्यानच्या काळात मी छोटंसं माझं घर होतं ते घर थोडंसं बांधलं. त्यानंतर गावामध्ये डेअरीमध्ये मला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. ते करत असताना माझी ही शेती चालूच होती. शेती करत 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 दरवर्षी माझं त्यातून थोडाफार इन्कम होता. घर बांधलं. घर बांधल्यानंतर हळदीमध्ये ऑफिस आणलं आणि त्या दुकान आणलं हळदीमध्ये आणि दुकानामध्ये पाहिजे तसा इन्कम होणार. माझी त्यावेळी मोबाईल शॉपी तिथं हळदीमध्ये एकट्याचीच होती. त्यानंतर 1-2-3 वर्षे गेल्यानंतर जवळजवळ ते 5 ते 6 दुकानं हळदीमध्ये मोबाईल शॉपी झाली आणि कॉम्पिटिशन वाढलं. त्यामुळं धंदा कमी आला आणि माझं काय टेक्निकली कुठला मोबाईल वगैरे मला दुरुस्त करायचा नव्हता. अनावधानानं त्या व्यवसायामध्ये पडलो होतो. त्यामुळं मला तो व्यवसाय बंद करायची इच्छा निर्माण झाली. पण हा व्यवसाय चालू ठेवून दुसरं काहीतरी करावं म्हणून मी पेपरमध्ये जाहिरात पाहत होतो. जाहिरात पाहत असताना माझी मुलगी 4थीला शाळेला होती आणि त्यावेळी 4थीला स्कॉलरशिपचं परीक्षा होती. स्कॉलरशिपला मुलांना बाहेर शिक्षणाला घालावं किंवा क्लास लावावं
एवढी माझ्याकडे पैशाची ताकद नसल्यामुळं मी माझ्या मुलीचा संध्याकाळी मोबाईल शॉपीतनं घरी आल्यानंतर मुलीचा तास-तासभर अभ्यास घेत होतो. अभ्यास घेत असताना मला त्यावेळी असं सुचलं की आपण पण जे 4थीचे प्रश्नसंच असतात स्कॉलरशिपचे, ते प्रश्नसंच जर निर्माण केले तर काय होईल. म्हणून मी माझ्या मुलीच्या शिक्षकांना, जे खेंडी वरवडेचे पाटील साहेब आहेत, त्या पाटील साहेबांची भेट घेतली आणि त्यांना म्हणलो, सर मला असले प्रश्नसंच काढायचे आहेत आणि त्याला विक्री करायची आहे. तर पाटील सर म्हणाले, मी तुम्हाला प्रश्नपत्रिका तयार करून होतो, तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करा, माझं काय असेल ते मानधन द्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रश्नसंच विकू शकता. जवळजवळ सुरुवातीला मी 2000 प्रती काढायचं ठरवलं. एका प्रतीची किंमत 30 रुपये होती. तिची किंमत आम्ही 60 रुपये टाकली आणि निम्मा फायदा आणि निम्मा तोटा अशा पद्धतीनं ते विक्री करण्याचा मी प्रयत्न केला. 2000 प्रती काढण्यासाठी साधारण 25,000 ते 30,000 रुपये खर्च येणार होता आणि जर एवढा पैसा घालायचा आणि नाही विकली तर त्यासाठी मी अनेक जणांचा सल्ला, अनेक शिक्षकांचा सल्ला घेतला. तर चांगल्या पद्धतीनं चालेल असं सांगितलं आणि त्यानंतर निर्णय घेतला आणि 4थी स्कॉलरशिपचे संच माझ्या पत्नीच्या नावावर, जयश्री युवराज शेळके यांच्या नावावर, आणि संचाला मी सम्राट असं नाव दिलं आणि ते मार्केटमध्ये संच निर्माण केले. जवळजवळ पहिल्याच वर्षी 12,000 ते 15,000 इतके संच मार्केटला गेले आणि त्यापासून मला ₹1,00,000-1,25,000 रुपये वर्षाला फायदा झाला आणि मी मोबाईल शॉपीचं दुकान बंद करण्याचं ठरवलं आणि दुसऱ्या वर्षीसुद्धा मी 4थीचे स्कॉलरशिपचे चांगले संच काढले. संच काढल्यानंतर दुसऱ्या वर्षीसुद्धा चांगला 2-3 लाख रुपये नफा झाला आणि त्यानंतर त्या व्यवसायामध्ये माझी प्रगती करण्याची इच्छा होती, पण नशीब दुसरीकडे नेत होतं. त्या व्यवसाय मी थांबवला आणि मला जसं माझं दररोज पेपरमध्ये छोट्या जाहिराती, व्यवसाय हे पाहण्याची मला अजूनसुद्धा सवय आहे आणि त्या सवयीप्रमाणे मी छोटी जाहिरात बघितली आणि त्या छोट्या जाहिरातमध्ये शाळेत चित्रपट धावण्यासाठी मुलं पाहिजेत असं जाहिरात आली होती. ते सांगलीवरून थोरात साहेब आहेत, त्यांनी ती जाहिरात दिलेली होती. त्यांना जाऊन मी भेटलो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही करवीर तालुका घ्या आणि करवीर तालुक्यानं तुम्हाला शाळेमध्ये पिक्चर धावल्यानंतर 5-5 रुपये मुलांच्याकडे मिळतात आणि त्या पद्धतीनं मी प्रोजेक्टर विकत घेतला आणि त्यांचं टेंडर घेतलं करवीर तालुक्याचं आणि शाळेमध्ये पिक्चर धावायचं काम केलं. त्यापासून मला 2-2.5 लाख रुपये वर्षाला मिळू लागलं. त्यानंतर मी पुढच्याच वर्षी संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रत्येक तालुक्यासाठी एजंट नेमायचं मी काम केलं आणि त्या एजंट बेसिसवर मी तालुक्याचं 2 वर्षे काम केलं. त्यानंतर त्या व्यवसायामध्ये मी माझा काही टिगा लागू शकला नाही, कारण नंतर आपल्यावेळी एकच पिक्चर होतं. नंतर शासनानं 2-3 पिक्चरांना परमिशन दिल्यामुळं लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं असं ते पिक्चरचं हे असायचं आणि मुलं जे देतील 2 रुपये 5 रुपये ते गोळा करायचं आणि त्याच्यावर आपण उदरनिर्वाह करायचा, अशा पद्धतीनं ते पिक्चरचं काम होतं. त्यामध्ये काय फारसा मला काय निभावला आला नाही आणि तो मी व्यवसाय बंद केला. त्याच पद्धतीनं मी मार्केटिंगला परत उतरण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त मार्केटिंग कुठलं करायचं यासाठी छोट्या जाहिराती बघत होतो. छोट्या जाहिरात बघत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पेपरमध्ये अशी जाहिरात आली की मार्केटिंगसाठी मुलं पाहिजेत आणि त्यासाठी मी जाऊन बिंदू चौकात बँको डायरी नावाचं शिंत्रे साहेबांचं ऑफिस आहे, त्यांना जाऊन भेटलो. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी माझा अनुभव पाहता त्यांनी म्हणले, तुम्ही माझ्याकडे कामावर हजर राहू शकता, काही अडचणी नाही. आणि त्यांच्याकडं हजर राहिल्यानंतर त्याच्या आधी मी 4 ते 5 ठिकाणी माझी मुलाखत देऊन आलो, पण मनासारखं काम भेटत नव्हतं आणि त्या पद्धतीने ते मी सोडायचा प्रयत्न केला. बँको डायरीकडं शिंत्रे साहेबांच्याकडे मी हजर झाल्यानंतर मला एसटीनं प्रवास करायचा योग येणार होता, कारण मार्केटिंग म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या बँका आहेत त्या बँकेमध्ये बँको डायरी म्हणून ती विक्री करायची, असं मार्केटिंगचं स्वरूप होतं. आणि मुंबई, पुणे, उस्मानाबाद, लातूर, जळगाव इकडं मोटर एसटीनं जाणं मला शक्य नव्हतं, कारण एसटीनं मला गेलंच की उमसत होतं, पित्ताचा त्रास होता, उलट्या व्हायच्या आणि ते मला जमत नव्हतं. मग त्यासाठी मी साहेबांना रिक्वेस्ट केली. साहेब म्हणले, मी मोटरसायकलनं फिरलं तर चालेल का? साहेब सुरुवातीला म्हणले, अहो काय एवढ्या लांब तुम्ही मोटरसायकलनं जाणार आहे? मला म्हणले, मला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला 1.5 रुपये किलोमीटर म्हणून आम्ही पेट्रोल देऊ शकतो आहे, तुम्ही एसटीनं फिरा, मोटरसायकल फिरा, हा तुमचा प्रश्न आहे.
आणि त्यानंतर त्यांची एजन्सीला मी जॉईन झाल्यानंतर त्यांचं मासिक एक होतं, वार्षिक मासिक, तिमाही मासिक आणि ब्लँको डायरी हे त्यांचे प्रोडक्ट होते. आणि त्या प्रोडक्टसाठी मी मुंबई, उस्मानाबाद, पुणे, लातूर, चिपळूण असे जवळजवळ निम्मा महाराष्ट्रभर मी माझ्या मोटरसायकलवरनं फिरत होतो. एकदा तर अशी घटना घडली, जो 4 पदरी मुंबई पुणे जो महामार्ग आहे त्यावर 2 व्हीलर चालत नाही. नेमका मी 7:30-8 वाजता त्या रोडला गेलो आणि त्यावेळी मी काय परत जिवंत जगल असं काय मला गॅरंटी नव्हती, कारण मला माहीत नव्हतं ते की त्या ह्याच्यावर बैलगाडी किंवा मोटरसायकली चालत नाहीत. आणि नेमका मी मधल्या ट्रॅकवर होतो आणि गाड्या येत होत्या जात होत्या. अक्षरशः जीव गेला असा मुठीत धरून मी बाहेर पडलो आणि बाहेर पडायला सुद्धा कुठं रस्ता वगैरे नसायचा. 2 तास बाहेर रस्त्याच्या साईडला गाडी काढली. एक पानंद होती, त्या पानंदमध्ये जाऊन अर्धा तास बसलो आणि जीव वाचला असं वाटलं. आणि त्यानंतर तिथं दापोली म्हणून आहे, दापोलीमध्ये मी शिरलो आणि तिथनं जीवाच्या जवळजवळ संपलेलं जमावतो आणि त्यातनं नशीब माझं म्हणून जगलो त्यातनं. त्यानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये मार्केटिंग करत करत जेवढी काय महाराष्ट्रामध्ये व्याकरणची पुस्तकं असतात त्या पुस्तकांचा संच केला. संच करत असताना माझ्या डोक्यामध्ये एक विषय होता, असं एखादं आपण स्वतः पुस्तक निर्मिती करावं की 1ली ते 12वी तर प्रत्येक शाळेतनी विकता यावं. कारण मी जगाचं मार्केटिंग करत होतो, मला माझा काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा होता. त्या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यामध्ये ते चित्र कायम फिरत होतं, विचार चांगले फिरत होते. आणि मी एक व्याकरणचं पुस्तक जे 1ली-12वी तर MPSC UPSC मुलांना चालावं अशा पद्धतीनं माझ्या डोक्यामध्ये तयार करण्याचा विचार आला. आणि त्या पद्धतीनं कमीत कमी 15 ते 20 पुस्तकं मी गोळा केलीत आणि त्या पद्धतीने एक चांगलं व्याकरणचं पुस्तक निर्माण केलं. सगळ्यांचा अभ्यास करून पुस्तक तयार केलं आणि ते पुस्तक तयार केलेलं जवळजवळ मी 10 ते 12 शिक्षकांना वाचाय दिलं. वाचून दिल्यानंतर त्यांनी त्यांचा अभिप्राय दिला की अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे पुस्तक तयार करू शकता. जवळजवळ 5,000 शब्द आणि संपूर्ण व्याकरण 1ली-12वी अशा पद्धतीने त्या पुस्तकाचं स्वरूप होतं. आणि त्या पुस्तकाचं नाव मी आय कॅन स्पीक असं ठेवलं आणि पुस्तकं छापाय दिले. छापाय दिल्यानंतर मित्रांनो नशीब बघा, जवळजवळ 3 वर्षे मी ते व्यवसाय केला. 2-2 लाख प्रति माझ्या वर्षाला मार्केटमध्ये सुद्धा माझी विकायला पुस्तकं असायची. जो माणूस 10वीला इंग्लिशमध्ये नापास झाला त्याच माणसानं इंग्लिशचं ग्रामरचं पुस्तक काढायचं हे माझ्या नशिबात आलं. आणि त्याच्या प्रति वर्षाला 2-2 लाख प्रति जात होत्या आणि अनेक ठिकाणून माझ्या पुस्तकाला मागणी येत होती. आणि मार्केटिंग पुस्तक मी स्वतः तयार करायचा, मी बॅगमध्ये ठेवायचा आणि शाळेमध्ये स्वतः जाऊन विकायचा. आणि माझी विकण्याची पद्धत अशी होती, एखाद्या शाळेमध्ये जायचा, मुलांना सगळी माहिती व्याकरणच्या पुस्तकाबद्दल द्यायची आणि ती पुस्तकं विक्री करत असताना पैसे न घेता जेवढी मुलं, समजा एका वर्गात 50 मुलं असतील तर त्या मुलांना सगळी माहिती सांगायची. ते पुस्तक जे 100 किंमत होते ते निम्म्या किमतीत मी 50 रुपयाला द्यायचा आणि त्यांना सांगायचा, शिक्षकांना सांगायचा की हे पुस्तक मुलं आपल्या आईवडिलांना देऊन द्यात आणि जर आईवडिलांना ते पुस्तक आवडलं तर हे पुस्तक माझं विकत घेऊन द्यात. शिक्षक म्हणायचे, अहो सगळी मुलं सारखी नसतात, तुमचं पुस्तक नेलं, फाडलं बिडलं त्याला जबाबदार कोण. पण मी शिक्षकांना सांगायचा, एखाद्या मुलानं जरी पुस्तक फाडलं तर माझ्या मुलानं फाडलं आहे म्हणून मी त्याचा तोटा सहन करतो, पण मला परमिशन द्या. त्यामुळे शिक्षक मला संपूर्ण परमिशन द्यायची. आदल्या दिवशी मी पुस्तकं द्यायचा, मुलं आईवडिलांना ते पुस्तक दावायची आणि दुसऱ्या दिवशी पुस्तकावर पैसे घेऊन यायचे. त्यातली 1-2 कमीत कमी 5 मुलं शाळेला यायची नाहीत, दांडी मारायची किंवा काही कारणास्तव बाहेर जायची. अशा पद्धतीनं 5-10 पुस्तकांचा तोटा येत होता. पण 50 पैकी 45 पुस्तकांचं मला पैसे देत होतं आणि त्यात सरासरी माझा फायदा निघून जात होता. अशा पद्धतीनं मी स्वतः पुस्तक तयार करत होतो, स्वतः विक्री करत होतो. अशा पद्धतीनं माझं ते पुस्तकातलं आयुष्य चाललं होतं. आणि हे चालत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं ते पुस्तक जे आहे ते भोगावती कॉलेजचे प्राचार्य दिनकर पाटील सर यांच्या हातामध्ये पडलं.
त्याआधी मी माझं स्वतःचं जे तुम्हाला जी चर्चा होते त्या पद्धतीने एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे, पण ते छापाय झालं नाही. एक छान कादंबरी लिहिली आहे, ती पण छापायला मला झाली नाही. त्या कादंबरीचं नाव आहे किंकाळी. आपण नंतर कधीतरी भेटलो तर ह्या विषयावर बोलू आपण. त्यानंतर एक 50 मी कविता तयार करून ठेवलेल्या आहेत माझ्या विचाराप्रमाणे. अशा पद्धतीनं माझं ते पुस्तक आहे इंग्लिश ग्रामरचं, ते दिनकर पाटील सर भोगाती कॉलेजचे प्राचार्य आहेत, त्यांच्या हातामध्ये पडलं. त्यांनी फोन करून मला सांगितलं की अरे कोण आहेस तू, जरासं येऊन मला भेट. मग त्यांना मी जाऊन भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि आम्हाला प्रति 100 पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांना मी प्रति वगैरे 100 घेऊन दिला आणि त्यावेळी माझे त्यांनी 10-15 मिनटं माझ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एक सांगितलं, बाळ तू फार हुशार आहेस आणि आयुष्यामध्ये शिक्षण तू चालू ठेव आणि चांगल्या पद्धतीनं तू शिक्षणात प्रगती करू शकशील. हे मला त्यांचे अनमोल बोल मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाले. त्यावेळी मी त्यांना सरांना म्हणलो, साहेब माझं वय 41 संपत आले आणि ह्या वयात मुलं तरी 10वीला आहेत, 12वीला आहेत, 8वीला आहेत, 10वीला आहेत आणि ह्या वयात साहेब मी काय करू शकणार आहे. एक तरी संसाराची जबाबदारी आहे, पळाल्याशिवाय 4 पैसे मिळत नाहीत, शेतीची जबाबदारी आहे आणि अशा वेळेत मी शिक्षण शक्यच नाही. तिथनं त्यांना थोडंसं मी तसं खोळ्यातच काढलं, सर मुलं आता काय मला शक्य नाही आणि वयाच्या 42-41 माणूस कोण शिकलेला आहे असं मनामध्ये एक कल्पना होती. पण घरी आलो, संध्याकाळी जरा विचार केला. मला काय शांत झोप पडत नव्हती, पण मला 1 वर्ष 2 वर्षे गेली की स्वप्न पडायची की माझी कोणती तरी परीक्षा चुकल्या. नशिबी कसं प्रारब्ध घेऊन येतं आहे बघा. मला 1-2 वर्षानं अशी स्वप्न पडायची की मी परीक्षेला येऊन माझी परीक्षा कुठली तरी चुकली आहे आणि त्या पद्धतीने मी माझ्या आयुष्यामध्ये जात असताना अशी स्वप्न जे प्रारब्ध मला उठवत होतं त्या पद्धतीनं संध्याकाळी घरी आलो, रातभर विचार केला. 2 दिवस काय विचार करून झोप शांत लागली नाही. परत उठायचं, मार्केटिंगला जायचं. मार्केटिंगला जात असताना सरांचे जे विचार मला सांगितलेले होते ते मला पटत होते आणि ते विचार पटत असताना माझ्या मनात एक नवीन अशी कल्पना आली. एका शाळेत गेल्यानंतर पुस्तक विक्री करत असताना एक मुलगा पुस्तक घेऊन गेला. तो दुसऱ्या वर्षी आला आणि मला म्हणाला, माझ्याकडं पुस्तकाचं पैसे नाहीत आणि मला पुस्तक तसंच पाहिजे. मग त्यावेळी मी शिक्षकांना म्हटलं, साहेब हा मुलगा पुस्तक तसंच मागतोय, याचे आईवडील काय करतात. तर तिथं एक मॅडम होत्या, त्या मॅडम म्हणाल्या त्यांना आईवडील कोण नाहीत आणि त्यांची बहीण म्हणजे वडिलांची बहीण त्याला पोचते आणि तो वडिलांच्या बहिणीकडे आहे. आणि त्या दिवशी मी ठरवलं, ज्या मुलांना आई किंवा वडील किंवा आईवडील नसतील अशा मुलांना मी पुस्तकं मोफत देण्याचा निर्णय घेतला. असे जवळजवळ कमीत कमी 1000-1200, मी काही जास्त दिले नाहीत, पण जी या शाळेमध्ये जाईल तेव्हा मी शिक्षकांना विचारायचा, साहेब इथं कुणाला वडील नाहीत, कुणाला आई नाही किंवा आईवडील नाहीत, अशी काही मुलं असतील तर माझ्या ह्या ज्या पुस्तकांच्या कॉप्या आहेत त्या मी फ्रीमध्ये देणार की त्या मुलांनी भविष्यामध्ये शिक्षण चांगल्या पद्धतीने घ्यावं. आणि त्या मुलांच्या आशीर्वादामुळं कदाचित आज मी वकील झालेला असं मला तरी वाटते. त्याचबरोबर दरम्यानच्या काळात मी वकिली करत असताना मी घरामध्ये सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी 6-7च्या दरम्यान जी गावातली शाळेतली मुलं आहेत त्या मुलांचा इंग्लिशमधनं सगळा अभ्यास जवळजवळ वर्षभर मुलांना फुकट शिक्षण देण्याचं चांगल्या पद्धतीनं मी आमच्या गावामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राम स्वच्छता कमिटी अध्यक्ष म्हणून 5 वर्षे काम केलेलं आहे. थोडंफार मी माझं स्वतःचा पैशाचा सुद्धा त्यामध्ये त्याग करून महाराष्ट्रामध्ये आत्ता जर बघितलं असा पिंक नावाची शेळकेवाडी जे गाव आहे, या गावाचं अतिशय सुंदर संपूर्ण लाईट मुक्त म्हणजे सौर ऊर्जेवर गाव आहे. प्रत्येकाची जी काय घरं आहेत ती संपूर्ण महिलांच्या नावावर आहे. त्यामुळं ह्या कामातसुद्धा माझा फुल नाही फुलाचा हातभार लागलेला आहे. आणि असेच कामं करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2-3 दिवस मी विचार केला आणि मी माझ्या पत्नीला सुद्धा म्हटलं की काहीतरी आता मी वकिलीला ॲडमिशन घेतो, शाळेला जातो. पत्नीसुद्धा ह्या गोष्टीवर माझी हसली, म्हणाली झाले ते धंदे भरपूर झालेत, आता गप 4 पैसे मिळतात त्याच्यात समाधान म्हणा. आणि ही गोष्ट माझ्या मुलगीनं ऐकली. मुलगी 8वीला होती. मला मुलगी म्हटली, पप्पा जर तुम्ही खरोखर वकील होणार असला असता तर घ्या ॲडमिशन,
मुलगीनं माझ्या प्रोत्साहन दिलं आणि त्या पद्धतीने मी कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला. कॉलेजला गेलो. चांगल्या पद्धतीनं तिथं सुरुवातीला इंग्लिशचा चांगल्या पद्धतीनं सराव होतच होता. पहिले सेमिस्टर पद्धत होती. त्यामध्ये पहिल्या परीक्षेला 5 विषय गुण असल्यानंतर 2 विषय नावाजवळ 3 विषय सुटले. त्यानंतर तिथं भक्ती मॅडम म्हणून आहे, त्यांना भेटलो. मॅडम म्हणाला असं असं 2 विषय नापास झाले, काय करू? भक्ती मॅडमने असं एक वाक्य मला सांगितलं, शेळके तुम्ही वकील होण्यासाठी आला का विषय नापास होण्यासाठी आला? तुम्हाला वकील व्हायचं आहे ना, नापास झालेलं तुम्ही इथं डोक्यानं काढून टाका, पास झाला हे बघा आणि तुम्हाला इथनं वकील होऊन बाहेर पडायचं आहे. हे तिने माझ्या डोक्यामध्ये घातल्यानंतर त्या दिवशी ठरवलं किती विषय गेलेत इकडं लक्ष द्यायचं नाही, किती विषय मी सोडवत निघालो ह्याकडे लक्ष दिलं आणि पुढच्या सेमिस्टरपासून कायमस्वरूपी मी पास होत गेलो. आणि टायमिंग बी बघा, शेवटचे ज्या दिवशी मी वकील होणार त्या दिवशी नेमके 2 विषय राहिले आणि ते बी 1-1 मार्काने गेलेले होते. परत मी 6 महिन्यांनी परीक्षा दिली, परत 6 महिन्यांनी पास झालो. आणि जे माझं जगणं होतं, जे स्तर होता एक 1760 धंदा करण्याचा, जवळजवळ 35 पत्र माझा व्यवसाय झाले. मी तुम्हाला आता जे काही व्यवसाय सांगितले ते थोडे जास्त दिवस केलेले व्यवसाय सांगितले. परत जे इस्टेट विकायचे, जमीन विकायचे व्यवसाय केले, ते कुठं महिना केले, 2 महिने केले, असे काही व्यवसाय मी आपणापत्र मी आता सांगितले नाहीत. पण अशा पद्धतीनं व्यवसाय करत 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 एक दिवस 17 फेब्रुवारीला मी 17 फेब्रुवारी 17च त्या दिवशी मी खरोखर वकील हा म्हणून काळापूट माझ्या अंगावरला आणि एक समाधान होतं. आणि त्यानंतरचे जे जगणं होतं ते खरोखर सुंदर जगणं होतं. आणि आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं वकिली करत असताना मी निवडून आलो, मुलगी निवडून आलो, मुलगा निवडून आला. आम्ही घरात तिघं पण वकील आहे आणि चांगल्या पद्धतीनं सुखी संसार माझा चालू आहे. त्याचबरोबर वकिली करत असताना फार्म हाऊस आता मी सध्या काढलेले 2 जी कमर्शियल आहेत, शिवमिंडी अँड लॉजिंग वगैरे आहे. 100 माणसं आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं विश्रांती घेऊ शकतात, राहू शकतात, ह्या पद्धतीनं फार्म हाऊस आहे. आणि तुमच्या माध्यमातून माझं चॅनल पण मॉनिटाईज झालेलं आहे. आणि लोकांच्या पत्र महाराष्ट्रापर्यंत जी काही लोक असतील न्यायाच्या विश्वातनं, तसं माझं वकिली व्यवसाय असल्यामुळं थोडंसं मी न्यायदानाचं मोफत काम करतो, याचं मला अजून समाधान वाटतं. आणि लोक महाराष्ट्रातून फोन करतात, त्यांना प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आणि तुमच्या आशीर्वादामुळं पुढं आणि एखादी जर माझ्या आयुष्यामध्ये चांगली गोष्ट घडत असेल तर हे सगळं तुमचं देणं असं मी मानेन. आणि आयुष्यामध्ये माणसाच्याच उपयोगी पडली पाहिजेत. मित्रांनो, हे माझ्या आयुष्याचं मी नेमका वकील कसा झालो इथं माझं हे आयुष्य सुंदर आता चालू आहे. धन्यवाद.